ध्याननत्वा वरदादीच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र प्रथम ब्रह्मपूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये त्या ठिकाणी पूर्वचर्चेमध्ये दुर्जनांच्या संगतीमुळं काय नुकसान होतं आणि सज्जनांच्या संगतीमुळं काय लाभ होऊ शकतो मुनी महाराजांना आणि सर्वांनाच, याचं अत्यंत सुंदर प्रकरण पूर्वी अनेक चर्चेमध्ये झालं. आज या ठिकाणी ते सांगत आहेत की स्वतःची प्रशंसा स्वतःच करून घेणे हे साधूंच्यासाठी किती मोठा दोष असतो. आज वर्तमानमध्ये कालाचा दोष काय, आमचा सर्वांचा पुरुषार्थ कमी की अहंकार जास्त, या गोष्टी कळणार. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक साधूला स्वतःची प्रशंसा करण्यामध्ये आणि स्वतःचं कार्य अहंकार वृत्ती करण्यामध्ये इतकं आम्ही स्वतःच आमच्या कामाची प्रशंसा करत बसलो. वास्तविक पूर्व आचार्यांनी, कित्येक मुनी महाराजांनी एवढे ग्रंथ लिहिले, ताडपत्रीवर लिहिले, पेन नव्हत्या, सिस्पेन्सिल नव्हत्या, तर शाईनं काडीनं लिहिले. एवढं सगळं काम करून त्यांना कुणाला स्वतःचं नाव लिवायची इच्छा झाली नाही. आज आम्ही अनेक साधूंचे ग्रंथ वाचतो, ऐकतो. एखादा ग्रंथ संकलित रूपात लिहिण्याचा असू दे किंवा ह्या सगळ्यांचं वाचवून ऐकल्यानंतर चिंतनानंतर एक स्वतःचं काहीतरी लिहिण्याची भाव झाली, तर त्याच्यावर आम्ही सर्व अधिकार सुरक्षित लिहितो. एक एक संस्था तर किंवा एक एक माणसं हे ग्रंथ आम्हीच प्रकाशित करणार, परत दुसऱ्यांनी कोण करायचं नाही. अशा संकुचित वृत्तीनं यदाकदाचित त्याच्यात कुठला छेडछाड होऊ नये म्हणून तो चांगलेही भाव असतील तो भाग वेगळा, आपण एकदम काय आरोप करणार नाही. आणि तसं कुणावर आरोप करण्याचा आपल्याला काय अधिकारसुद्धा नाही. पण काही वेळेला असं वाटतं की अधिकार जे आपल्याकडं आपण ठेवून घेतो त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याकडं काहीतरी अहंकार वृत्ती आहे का. आणि मग अशा पद्धतीनं साधू लोकांचं सुद्धा याच्यामध्ये आता मीपणा वाढलेला आहे. पैसा एकाचा, संपत्ती एकाची, कष्ट करणारे श्रावक वेगळे, आणि मग स्वतःच्या नावाचं कुठंतरी क्षेत्र, वास्तू किंवा एखादं कार्य करत असताना कार्य हे चांगलंच असतं,
पण ते कार्य करत असताना त्याच्यामध्ये कुठं अहंकार, त्याच्यामध्ये कुठं मीपणा येता कामा नये. म्हणून हे नको आहे. परवा एका ठिकाणी चातुर्मासाची कळस्थापना झाली आणि त्या ठिकाणी एक समाजातील राजकीय कार्यकर्त्यांनी 2 लाखाचा कळस सवालात घेतला. पण घेतल्यानंतर तिथे एका साधूंना सांगितलं, असणाऱ्या ज्यांना कळस घेण्याची क्षमता नाही आणि जे धार्मिक असतील अशा लोकांना ते कळस स्थापनेचा मान द्या. इथं सुद्धा आपल्या ठिकाणी सुद्धा चेन्नईचे प्रकाशजी बडजात्या यांनी दीदींना सांगून कळस एक घ्यायला सांगितलं आणि सांगितलं संघातल्या दीदींच्या वतीनं कळस स्थापना करून घ्या. परवा मिरवणुकीत तुमच्यासाठी रथ व्यवस्था या, नाही तुम्ही दीदी लोक बसा. अनेक लोक असे आहेत की दान स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून देतात, पण प्रशंसा कधीही स्वतःची करून घेत नाहीत. आणि काही लोक अशी असतात की दान देणारी वेगळीच असतात. पैसे आईवडिलांनी मिळवलेलं दान पैशांनी वेगळं, पण स्वतःचा रुबाब तिथं जास्त करत असतात. तर या सगळ्या प्रशंसा दोष चांगल्या नव्हेत. हे चुकीच्या गोष्टीला आम्हाला तुम्हाला घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. किमान साधूंनी आणि व्रती प्रतिमाधाऱ्यांनी, किमान ज्यांना भविष्यामध्ये महाव्रती होण्याची भावना आहेत अशा लोकांनी तरी या गोष्टीत सुरक्षित राहणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं सांगतात, मा छेदयन्तु स्वयशो मा कार्षु स्वं प्रशंसनम् लघव स्वं प्रशंसन्तो जायन्ते हि तृणादपि. आचार्य भगवंत सांगतात, हे साधुजन, तुम अपने मुख से अपनी प्रशंसा मत करो. स्वयं की प्रशंसा करके अपने यश को छिन्न भिन्न मत करो. अर्थात समीचीन गुणों के कारण फैला हुआ यश स्वयं की प्रशंसा करने से नष्ट हो जाएगा, अतः उसे बचाओ. जो व्यक्ति अपने मुख से अपनी प्रशंसा करता है वह तृण से भी अति लघु अर्थात तुच्छ हो जाता है. हे साधू व्रती महाव्रती जीवांनो, आपण केलेल्या कार्याची स्तुती किंवा प्रशंसा आपण स्वतः आपल्या मुखातून कधीही करून घ्यायची नसते. आणि स्वतःची प्रशंसा ज्यावेळी आपण स्वतः करून घेतो त्यावेळी आपल्या पुण्याचा नाश होत असतो. म्हणजे कार्य करून सुद्धा पुण्याची प्राप्ती होत नाही. आणि चुकून पुण्याची प्राप्ती झाली असली तरी आपण स्वतःची प्रशंसा आपण केल्यामुळं वास्तविक ते पुण्य क्षीण होतं. मी कायम एक सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही ज्या वेळेला आमची पूजा करण्याचा प्रयत्न करता किंवा गोष्टी अशा करण्याचा प्रयत्न करता, मी सांगतो
स्वतःच्या लग्नामध्ये स्वतः तांदूळ टाकून घ्यायचं नसतं. कार्यच आपण करायला लागलोय, त्या कार्याची प्रशंसा स्वतः काय करून घ्यायची? आजपर्यंत स्वतःच्या लग्नात कोण नवरा बायकोनी स्वतःवर तांदूळ टाकून घेतलंय का? नाही. तसं आपण केलेल्या कामाची प्रशंसा कधी आपण स्वतः करून घ्यायची नसते. मागून मिळते ती भीक असते, बिन मागता मिळतं ते दान असतं. मागून मिळतो तो मान असतो, बिन मागता मिळतो तो सन्मान असतो. आणि म्हणून आपण स्वतः केलेल्या कामाची प्रशंसा लोकांनी, जगाने केली पाहिजे, आपण स्वतः करायची नाही. आणि जग ज्यावेळी प्रशंसा करत असतं त्यावेळी आपल्याला आतनं कधी जास्त आनंद होता कामा नये. चुकून आनंद झाला तर चालेल, परंतु अहंकार येता कामा नये आणि स्वतः एवढं शहाणं या जगात कोण नाही अशी भूमिका होता कामा नये. आज आपण चिकित्सालय करतोय ठीक आहे, चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, त्याला काय. पण पूर्वी काही नसताना साधू संतांनी, आता आपल्या दिगंबर जैन धर्मामध्ये हे चालत नाही म्हणून ठीक आहे, पण हिंदू काही अन्य लोकांनी दगडावर औषध तयार करून लोकांची सेवा केली, साधू संतांची सेवा केली. मग त्या साधू संतांच्या अपेक्षेनं बघितलं तर आपलं काम काय? आपलं काम कायच नाही अपेक्षेनं. आता गुरुदेव समंत भद्र महाराजांनी 50, 60, 70, 80 वर्षापूर्वी ज्यावेळेला गुरुकुल वगैरे स्थापन केलं त्यावेळेच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत किती फरक आहे. मग त्यांनी त्यावेळेला करोडो रुपयाचं काम स्थापन केलं. आज आम्ही सगळ्या अनुकूल अवस्थेमध्ये अकॅडमी काढली, ठीक आहे, सगळ्यापेक्षा वेगळं काय तर केलं इथंपर्यंत ठीक आहे. पण पूर्वी केलेल्या गुरूंच्या पेक्षा, साधूंच्या पेक्षा काही वेगळं आपण केलो नाही. त्यामुळं असं अहंभाव, मीपणा, गर्व येता कामा नये. म्हणजेच समीचीन गुणांनी जे मिळवलेलं यश आणि पुण्य असतं ते पुण्य आपण स्वतःच्या प्रशंसा स्वतः करत बसल्यामुळं, अहंकार आणि महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळं त्या ठिकाणी ते पुण्याचं नष्ट होत असतं. त्याला वाचवा म्हणून सांगितलं तिथं. आणि म्हणून जे व्यक्ती आपली स्वतःच्या मुखात स्वतःचे प्रशंसा स्वतः करत असतात त्यांना तृण म्हणजे वाळलेल्या गवतापेक्षा त्यांची स्वतःची किंमत काय होत असते? कमी होत असते. स्वस्तवेन गुणायांती कांजिकेनेमसी धुनी सदोष परम तेषां कोप संयमिनामिव. मुझमें ऐसे ऐसे गुण हैं, इस प्रकार अपनी प्रशंसा करने से विद्यमान भी गुण उसी प्रकार नष्ट हो जाते हैं जैसे कांजी पीने से मदिरा का नशा नष्ट हो जाता है. क्योंकि संयमी को क्रोध आना जैसे बड़ा दोष है, वैसे ही अपनी प्रशंसा करना बड़ा दोष है. माझ्याकडं असे गुण आहेत, मी एवढं चांगलं काम करतो, अशा पद्धतीची स्वतःची प्रशंसा करून घेणं म्हणजे विद्यमान गुणांना
नष्ट केल्यागत आहे. म्हणून आपलं कर्तव्य आपण काम करत चाललोय तेवढं काम करत आपण जायचं. त्याची फळाची अपेक्षा कधी ठेवायची नाही. कोण माझा सत्कार करतील, कोण माझी प्रशंसा करतील, म्हणून मी शक्यतो पूजा करून घेण्यापासून का लांब राहतो? अगोदर आपल्याला ज्ञान कमी, अगोदर आपल्याकडं तपस्या कमी, अगोदर आपलं पुण्य कमी, आणि परत या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्यामध्ये राग द्वेष यायला लागला. त्या गावात माझी पूजा एवढी चांगली केली, ह्या गावात असं करायला लागलेत, ती लोक चांगली, ही लोक अशी, असं जर मनात भाव यायला लागले तर यदा कदाचित अहंकार येण्याची शक्यता येऊ शकते. किंवा तुम्ही लोक पूजा करताना माझ्या मनामध्ये अहंभाव निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून ती साधूंच्यात असता का म्हणे, व्रती लोकांच्या सुद्धा असता का म्हणे, की मी त्यांची एवढी सेवा केलो, यांची केलो. आम्ही लोकांनी म्हणायला पाहिजे की बंडूभैयांनी 3 महिने आचार्य वर्धमान सागर महाराजांची सेवा कुंतलगिरीत केली, पण बिचाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं नाहीत. असं आम्ही म्हणलो तर ठीक आहे, पण तुम्ही म्हटलं तर केलेलं सगळं वाया जाईल. आम्ही म्हणलो तर ठीक आहे, बंडूभाईंनी एवढं विहार केला, पण बंडूभाईंचं कोण नाव सुद्धा घेतलं नाही. बंडूभाईंनी एवढा चातुर्मास केला कुंतलगिरीत, बंडूभाईंना निदान एक तरी पिंची चांगली मोठ्या साधूंची मिळायला पाहिजे होतं. हे आम्ही सगळं म्हणणं ठीक आहे, म्हणजे समाजानं. पण बंडूभाई स्वतःच म्हणायला लागले तर मग केलेलं पुण्य काय होईल? वाया जाईल. आणि समजा शांत आपण त्याला स्वीकारलो की मी कोणतीही अपेक्षा न ठेवता निकांक्षित भावनेनं मी ती सेवा केलोय, त्यामुळे मला दिलं तरी काय लय मोठा आनंद झाला नसता, त्यामुळं नाही दिलं तरी मला काय विकल्प नाही, असं आपण ज्यावेळेस समजतो त्यावेळेला अजून आपल्या कर्माची निर्जरा होते आणि आपलं पुण्य जे आहे हे पुण्य अजून मजबूत घट्ट होतं. पण लोक, श्रावक लोक किंवा व्रती लोक छोट्या छोट्या गोष्टीच कार्य करतात. लई मोठं असं काय भारतरत्न मिळण्यासारखं काम नसतं, पण काम तोडं करून स्वतःला इतकं प्रतिष्ठा सन्मान पाहिजे म्हणून करत असतात. एक एक आता 20-20, 25-25 वर्ष व्रत घेऊन ब्रह्मचारी लोक किंवा आम्ही साधू लोक दीक्षा घेऊन झालो. पण प्रत्येक गोष्ट माझ्यापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. प्रत्येकाने मला विचारल्याशिवाय बाकीच्या ब्रह्मचार्यांनी कोणतं काम करायचं नाही. प्रत्येकाने जे करायचं आहे ते आमच्या नावावरच करायचं. इतका अहंकार या धार्मिक क्षेत्रात सुद्धा वाढलेला आहे. समाजातली लोक 25, 30, 40 वर्षे काम करत असतात, पण आम्हाला विचारल्याशिवाय समाजात अजून दुसऱ्यांनी कोण काय करायचं नाही. लक्षात ठेवा, चक्रवर्ती सारखे चक्रवर्ती गेले, नारायणांच्या सारखे नारायण गेले, बलभद्रांच्या सारखे बलभद्र गेले. आम्ही दळभद्री किती दिवस टिकणार आहे सांगा? काय आमचं अस्तित्व आहे? आम्हाला कोण विचारते? चंद्रपूर सागर महाराजांना सांगली, कोल्हापूर आणि जरा बेळगाव 3 जिल्हा सोडलं तर बाहेर कोण विचारते? आपल्या श्रावकांना आपलं गाव सोडून आपलं लईत लई जिल्हा परिषद मतदारसंघ सोडलं, पलीकडे कोण आम्हाला ओळखतंय? पण एवढा अहंकार असतोय आपल्यामध्ये की जणू काय मी त्या सूर्यासारखा आणि चंद्रासारखा, जग सगळं मला ओळखतेच. एवढा युगो आपण करून घेतोय छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी. माझा सत्कारच केला नाही, माझं कौतुकच केलं नाही, माझं नावच घेतलं नाही, माझं असंच झालं नाही, मला तसंच झालं नाही. एका गावात सत्काराचा फोटो समान
दुपट्टा तेच, फोटो तोच, सत्कार करणारे पण तेच. महाराजांनी नारळ देताना आशीर्वाद, कर्मधर्म संयोगाने त्या पोरांनी दिलेला नारळ आम्ही दिलो. एका माणसाला जरा नारळ मोठा गेला आणि एकाला जरा नारळ बारका जरा, तर त्या माणसानं समाजात आम्ही सगळे स्टेजवर गेल्यानंतर म्हणजे खोलीत गेल्यानंतर महाराजांनी जाणून बुजून आमच्याबरोबर राजकारण केलं. त्याला बघा नारळ मोठं दिलं आणि मला नारळ बारका दिला. आता काय वजन करून देऊ? आणि जो भांडण काढला तो 15 दिवस कार्यक्रमाचं नियोजन चाललं होतं. तो पहिल्यांदाच तिथं सत्कार घेताना आलता. कामाचं तर त्याचं तिथं काय म्हणतात आपलं कर्तृत्व काही नाही. मी फक्त गावचा नेता. कसं चालतंय सांगा बघूया? समाजाचं काम नेतेगिरीवर चालत नाही, सेवेगिरीवर चालतंय. सेवा करण्याची भावना असली पाहिजे. आणि त्यामुळं हे अत्यंत असा इगो, अहंकार निर्माण होतो. हे जसं श्रावकांच्यात आहे तसं आमच्या साधूंच्यात पण आहे. काय गडबडीत एखाद्या वेळेला घेतलं नमित सागर की महाराज की जय पहिला नाव, आणि मग लक्षात आल्यावर चंद्रपूर सागरांचं नाव घेतलं. काय असतंय काय त्याच्यात? अरे पहिला त्यांनाला का दिलं आणि मला का दिलं नाही? मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून मी एवढंच जागृतपणे काम करतोय ना, तर फोटो तिकडं का आणि इकडं का याच्यावर साधूंच्यात वाद. आमचे सन्मती सागर महाराज एका स्टेजवर गेले. त्यांच्याकडे आचार्यपद होतं सन्मत सागर महाराजांच्याकडं, आणि एका साधूंच्याकडं आचार्यपद नव्हतं, पण दीक्षा त्यांच्यापेक्षा 1-10 वर्षानं मोठी होती. तर त्या पूजेमध्ये पंचकल्याण असेल, विधान असेल, माझी तेव्हा अजून दीक्षा यांच्याकडे झाली नव्हती. त्या पूजेमध्ये त्या साधूंनी आचार्य नसताना सिंहासन लावून घेतले. माझ्यापेक्षा तो दीक्षेनं लहान आहे आणि तो सिंहासन एकेरी भाषेत बसणार काय? स्टेजवर उभा राहून दुसरं सिंहासन आणायला लावले. आमचे सन्मती सागर शांत, काही विकल्प नाही. आम्ही एका ठिकाणी आचार्यजींना म्हटलं, मी दीक्षा घेतल्यानंतर, आचार्यजी तुम्ही आचार्य आहे, तुम्हाला सिंहासन लावलं नाही, तुम्ही मुनी महाराजांच्या बरोबर बसलायचा, नको ये. आचार्यजी म्हणले, आपण आचार्य आहे आपण म्हणायचं नसते, जगानं म्हणलं पाहिजे. आणि ज्यांनी बोलवलं त्यांनी सिंहासन लावले नाहीत. पाप त्यांना लागणार आहे का मला लागणार आहे? उलट मी आहे असं बसलो तर साम्य भावनाचं प्रतीक होईल आणि माझ्या कर्माची निर्जरा वाढेल, माझं पुण्य वाढेल. आणि जे लावले नाहीत तरी अति विद्वान आहेत, शाणे आहेत, स्वाध्यायी आहेत, जग त्यांना विचारेल. आणि मला म्हटले, जर हे तुम्हाला सहन होत नसेल तुम्ही उठायचं आणि तुमच्या खोलीत जाऊन बसायचं. इथं स्टेजवर कुठलाही गोमगाला घालायचं नाही, धर्माची अप्रभावनेचं निमित्त आपण धरायचं नाही. आम्ही म्हटलं, तुम्ही आमचे गुरु आहे, आपण जाता जाता आलो असतो तर ठीक आहे, तुम्हाला बोलवून इथं आणले आणि सिंहासन गाठलं नाही, आम्हाला ते सहन होणार नाही, जाऊन खोलीत बसायचं म्हटले निवांत. भावज्ञान कुणाकडे जास्त आहे ह्याची माझी परीक्षा चालू आहे म्हटले. आत्ता जर माझ्याकडं माझ्या गुरूंनी दिलेलं भावज्ञान असेल, समताभाव असेल, शांती समाधान असेल, तर मी ह्याचं पाठावर बसणं योग्य आहे. आणि जर माझ्याकडं मग त्रविज्ञान काय भावज्ञान याची परीक्षा होणार कशी? म्हणजे आम्हाला हे सन्मती सागर महाराजांनी शिकवलं, आपण सिंहासनासाठी असता कामा नये,
सिंहासन आपल्यासाठी असावं. जे अहंकार करायचं नाही. ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. पण लोकांना एवढी महत्वाकांक्षा जागृत झाली ना, शेवटी पद पद असते, लक्षात ठेवा. सन्मान सन्मान असतो. समाजानं सगळ्यांनी स्वीकारलेलं असतं. ते मला पटत नाही आणि तुला पटत नाही म्हणून चालत नाही. नाहीतर एक तर मग अशांना आणायचंच नाही, आणि आणलं तर मग काल मी सांगितलं व्यवहार कौशल्य पाळणं फार गरजेचं असतं. म्हणून त्या ठिकाणी अशी स्वतःची प्रशंसा स्वतः करून घ्यायचं नाही. गुणांचा नाश होतो. आणि कांजी पिल्यानंतर जसं मदिरेची नशा नष्ट होते, तसं संयमी लोकांच्या मनामध्ये क्रोध आल्यानंतर तो क्रोध फार मोठा दोष आहे. जसा क्रोध मोठा दोष आहे, तसं स्वतःची प्रशंसा स्वतः करणं हा सुद्धा एक साधूंच्यातला मोठा दोष मानला जातो. त्यामुळं मै 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 बकरी कहे गला कटाए जाए, तू 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 तोता कहे बैठे मेवा खाय. मी केलो मी केलो मी केलो मी केलो. बकरी ज्यावेळेला एखादी मी 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 म्हणते, त्या बकऱ्याची सुद्धा काय होते, आपाप गळा कापला जातो. आणि ज्या वेळेला तू 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 तोता कहे, सगळं तू केला, सगळं तुझ्यामुळं झालं, सगळं तुमच्यामुळं झालं, असं म्हणणारा जो तोता असतो, तो सोन्याच्या पिंजऱ्यात बसून त्याला मिठाई खायला मिळत असते. म्हणून सगळ्यात पहिला कार्यकर्त्यांच्यात हा गुण पाहिजे. म्हणून मी वीराचार्यांचं एक कायम वाक्य सांगतो, मिळल ते खाणं, पडल ते काम करणं, आणि कोण काय म्हणतील ते शांत ऐकून घेणं, एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं ते लक्षण आहे. मग तो देशाचा कार्यकर्ता असू दे, तो धर्माचा कार्यकर्ता असू दे, तो समाजाचा कार्यकर्ता असू दे, किंवा संघाचा कार्यकर्ता असू दे. हे 3 लक्षणं त्याच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. ह्या तिन्हींना सोडूनच आपल्यात सगळी गुण आहेत. म्हणून आपल्यामध्ये गुरूंची सेवा करताना सुद्धा मीपणा येतो, धर्माचं काम करताना मीपणा येतो, समाजाचं काम करताना मीपणा येतो. देशाचं तर आपण काम काही करतच नाही, पण तरीही मी देशभक्त आहे असं आपण उगाच म्हणतो. योग्य नाही त्या गोष्टी. अनुक्तोपि गुणो लोके विद्यमान प्रकाशते, प्रकटीक्रियते केन विवस्वानुदितो जनै. आचार्य भगवान सांगतात, स्वयं अपने गुण न कहने पर भी वे विद्यमान रहते हैं और लोक में प्रसिद्धि को भी प्राप्त होते हैं. देखो सूर्य प्रकट हुआ है, ऐसा किन लोगों के द्वारा प्रकट किया जाता है. सूर्य उगवलाय असं कोण म्हणायला लागते? आपोआप जगाला कळत असते सूर्य उगवलाय. तसं काम केल्यानंतर मी काम केलो, मी काम केलो, मी एवढं केलो, मी असं केलो, मी तसं केलो, काय म्हणायची गरज नसते. वास्तविक एखाद्या विस्तवाला तुम्ही कापसाच्या ढिगामध्ये झाकून ठेवला तर तिथं विस्तू आहे हे तोंडानं सांगण्याची गरज नाही. 2 मिनिटांनं आपोआप त्याचं प्रकटीकरण होणार आहे.
आणि एखादं चंदनाचं लाकूड तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या खोलीमध्ये ठेवलाय, तुमच्या घरात ओरिजिनल चंदनाचं लाकूड आहे हे सांगायची गरज आहे? तुमच्या घरात आपण म्हणायला लागते काय, आमच्या घरात चंदनाचं लाकूड ठेवलंय तर नाकानं वास घ्या म्हणायला लागते? आपोआप आल्यावर त्याला वास येतोयच. वास घ्या म्हणायला जिथं लागतंय ते डुप्लिकेट आहे, आणि बिन सांगता जिथं आपोआप वास येतो तिथं ओरिजिनल आहे. तसं माझा सत्कार करा, माझी पूजा करा, माझं आरोग्य का चढवलं नाही, माझी पादपूजा का केली नाही, हे जिथं मागून स्वतःचं कौतुक करून घ्यावं लागतं ते कार्य कौतुक करण्यासारखं नसतंच. जे कार्य कौतुक करण्यासारखं असतं त्याचं कौतुक करा हे सांगायला लागत नाही. वीराचार्य बाबासाहेब कृष्णोरे सर सांगणार, सत्कार्य जो मनापासून करतो त्याचा सत्कार आपोआपच होतो, आणि तुम्ही आम्ही जरी नाही केलो तरी तो सत्कार भगवंत म्हणजे कर्म किंवा देव आपोआप त्याच्या कार्यातून करत असतो. म्हणून सत्कार करा म्हणून कोणाला भीक मागायला जाऊ नका. माझी पूजा करा म्हणणं, माझा चौका लावा म्हणणं, माझ्यावर आहाराला चला ही याचना करणं, ह्याच्याएवढं मोठी दरिद्रता साधूची कुठली नाही. ऐकायला लागलंय? माझा चौका लावा, माझ्यावर का हारला येत नाही तुम्ही, माझं का जयकारा घालत नाही, माझा फोटो का लावला नाही. त्या फोटो लावण्याच्या आणि ल लावण्याच्या वादात काय झालं ते फिरोजाबादमध्ये 2 दिवसापूर्वी, सावकांनी लावलं नाही. अत्यंत ज्ञानी साधूंचे ते भक्त शिष्य जाऊन त्यांनी समाजाचा डिजिटलच पाडला. बरं, साधू एक तसं करायला लागलेत, श्रावकांना तर कळलं पाहिजे की आपली मर्यादा कुठंपर्यंत आहे. साधूंना मारण्यापर्यंत मर्यादा तुमची ओलांडला तुम्ही. चूक जरी श्रावक साधूंची असली, साधूंनी हे करायचंच नसतं, हे लक्षात ठेवा. आणि ही अवस्था जर आमची पुढची होऊ नये असं वाटत असेल, तुम्ही होऊन लोक तुमच्याकडे आली तर आपल्या फोटोचा निषेध करा. काय नाही, माझ्या फोटोची आवश्यकता नाही, आमच्या गुरूंचे फोटो आहेत, बस, आम्हाला काही गरज नाही. आपणच त्याच्यातून एवढं निस्पृह राहिलं पाहिजे की मग एखाद्या वेळेला कोण घातलंच नाही तर आपल्याला कधी वाईट वाटतं का म्हणून. उद्या मला सुद्धा जर विद्यासन्मतीदास सेवा संस्थेमध्ये तुम्ही येऊ नका म्हटले तर माझा अधिकार नाही तिथं जबरदस्तीनं जाण्याचा, काही अधिकार नाही माझा. जर मी तिथं अधिकार गाजवा लागलो, ठीक आहे, आज व्यवस्थापक चांगले चालवावेत, व्यवस्थापन चांगलं करावं म्हणून मार्गदर्शन करीत असेल तर ठीक आहे, पण मी जर त्या क्षेत्रावर माझा अधिकार गाजवत असेन तर लक्षात ठेवा, मी त्याचा मालक झालो, आणि तेवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा मालक म्हणजे माझ्या साधुत्वाचा नाश झाला तिथं. मग फोटोत काय घेऊन बसलोय, काय ती डिजिटल, मलाही माहिती आहे. दिवाळी झालेल्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर शांडगच वाळत घालणार आहे तुम्ही. दिवाळी झाली आणि मी दुसऱ्या दिवशी इथनं निघून गेलो तर त्या डिजिटलचा उपयोग 3च ठिकाणी होणार आहे. एक तर म्हशीच्या गोठ्यावर पाऊस पडू नये म्हणून, एक तर ते शिणकुटं वाळत घालतात ती भिजू नये म्हणून, नसेल तर शांडगं घालायला, पापड घालायला. ह्याच्यापेक्षा सांगा प्रामाणिकपणे, ह्याच्यापूर्वी तुमच्या गावात दाखवू, कुंभोज दाखवू, काय आमचं संस्था दाखवू, काय दाखवू,
ह्याच्यापूर्वी झालेले चातुर्मासाचे डिजिटल कुठे आहेत सांगा. नसेल तर ठरलेलं आहे, तुम्ही चुकीचं म्हणत नाही, त्याचा काही ना काहीतरी उपयोग लोक करणारच आहे. मग कशासाठी आम्ही अहंकार करायचा या गोष्टीचा? त्या डिजिटल डिजिटलवर माझ्या फोटोचा आणि माझ्या नावाचा. मग चौक्यात शांडगं मिळत नाही, चातुर्मास झाल्यावर वास घेत बसायचं त्या डिजिटलमधल्या फोटोनं शांडक्याचा. कशासाठी आपण एवढा अहंकार करतोय हे साधूंनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर कोरुचित पंचकल्याण पूजा केली ती, एकही डिजिटल लावून दिलं नव्हतं. एकही कमिटीच्या वतीनं फक्त 4 कमानी होत्या असल्या साध्या. त्या 4 कमानीला सोडलं तर एक कोणाच्या गावात डिजिटल लावून दिला नव्हता. आणि एवढ्या शांततेत पूजा झाली ती. कमीत कमी त्या डिजिटलच्या माध्यमातून होणारा 15-16 लाख रुपये खर्च वाचला होता. कोरुचीत जाऊन चौकशी करा. 2014 सालाला काहीतरी पूजा, 2015 हे मस्तकाभिषेक बाहुबलीचं झाल्याबरोबर तिथं पूजा होती. वास्तविक ही ईर्ष्या, मत्सर आणि तिरस्कार हे आत्तापर्यंत तुमच्या श्रावकांच्यात होतं. आता आम्ही साधूसुद्धा कुंभोजमध्ये एवढे डिजिटल लागल्यात म्हणजे मी किती मोठा, आणि त्या गावात एवढे डिजिटल लागल्यात. ह्या डिजिटलवर चातुर्मासाची मोठा आणि बारका चाललेला आहे. ती डिजिटल कोण लावलेला असतोय तो कधी 4 महिन्यात महाराजांच्या दर्शनालाच आलेला नसतोय. चेष्टा करणे आपण समजत, आम्ही खरं सांगायला लागलोय. पण डिजिटल एवढा मोठा असतोय, जग सगळं म्हणतं एवढे मोठे डिजिटल लागलेत म्हणजे त्या गावात चातुर्मास किती मोठा चालू आहे. म्हणजे कुंभोजमध्ये तसं झालं नाही, तो भाग वेगळा. खरं जनरली मी सांगायला लागलोय. म्हणून ह्या असल्या गोष्टीत आपण जर साधू लोकांनी आम्ही पडायला लागलो ना, तर स्वतःच्या गुणांचा नाश होतो. तिथं स्वतःच्या गुणांचा ऱ्हास होतो. मोठी लोक जी असतात ना, ते आपण काम केलो म्हणतात. काय म्हणतात बरं दादा, अभय दादा, आपण काम केलो. आणि जी संकुचित वृत्तीची लोक असतात, मोठ्या मनाची लोक काम स्वतः करतात आणि आपण केलो म्हणून गावाला येतात. आणि संकुचित वृत्तीची लोक जी असतात, गावानं केलेल्या कामाची प्रशंसा मी केलो म्हणून जगाला सांगत बसतात. आपण ठरवायचं आहे आपल्याला विशाल हृदयाचे व्हायचं आहे, काय संकुचित वृत्तीचे व्हायचं आहे. आपण सगळ्यांनी ज्यावेळी आपण असं ठरवतो ना, त्यावेळी बघा भांडणं होत नाहीत, वाद होत नाहीत, विवाद होत नाहीत, ईर्ष्या होत नाही, मत्सर होत नाही. हा इगो पहिला ठेवला पाहिजे बाजूला. कुंतलगिरीत वीराचार्य बाबासाहेब कृष्णोरे सरांचं व्याख्यान होतं वृषभसागर महाराजांच्या संलेखनाच्या वेळेला. आणि त्यांचं व्याख्यान होतं तर ते पुढं बसले होते. नाव पुकारल्यानंतर उठले आणि तिथं जाऊन भाषण करायला लागले. आणि वीराचार्यांचं नाव एवढं मोठं होतं, वीराचार्यांचं व्याख्यान आहे म्हणून सगळी लोक तिथे येऊन बसली होती. आणि वीराचार्यांच्या बाजूला शेडजी एक बसला होता मुंबईचा. तो सारखं तिकड्यासारखे त्यांचं अंगावरचे कपडे बघून त्यांना तुच्छ समजलं. आणि ज्यावेळी वीराचार्यांचं नाव पुकारलं आणि वीराचार्य स्टेजवर जाऊन भाषण करायला लागले, ही वीराचार्य बाबासाहेब कृष्णोरे आहेत, मी त्यांचं 3-4दा अपमान केलो तरी त्या बाबांनी मला जय जिनेंद्र करून राग केला नाही. ते भाषण झाल्याबरोबर तो शेडजी उठला आणि जाऊन पायात पडला बाबासाहेबांच्या. आणि दुसऱ्या दिवशी बनेल आणि चड्डी, त्यावेळी पॅन्ट आणि टी शर्ट काही नव्हतं, ती सेवादलचं चड्डी आणि बनेल घालून तो बाबासाहेबांच्या बरोबर लोटायचं काम दुसऱ्या दिवशी शेडजींनी केलं. म्हणजे
एवढं वीराचार्यांच्याकडं नम्रता होती. तर भाषण करणारी एक जण असतात, प्रमुख पाहुणी एक जण असतात, सन्मान एकाचा असतोय, बाकीचीच जाऊन स्टेजवर गर्दी करत असतात. घेणं नाही देणं आणि कंदील घेऊन आडवं येणं, ह्या असल्यांची गर्दी आता सगळ्या राजकीय कार्यक्रमात असू दे आणि धार्मिक कामात असू दे, असल्यांची गर्दी लई वाढली. आणि उठ म्हणायचं अवघड, काय करायचं नाही. लक्षात ठेवा, चुकीचं कुठं तर होतंय. आणि म्हणून स्वतःच्या विद्यमानाची, गुणांचं कौतुक स्वतः कधीही करायचं नसते. सूर्याला कधी उगवलोय म्हणून सांगायला लागत नाही. चंदनाला कधी मी इथं आहे अशी सूचना द्यावी लागत नाही. तसंच चांगल्या माणसांना स्वतः केलेल्या कामाची प्रशंसा कधी स्वतः करण्याची आवश्यकता नसते. जग आपोआप त्या ठिकाणी त्यांची प्रशंसा करत असते. आणि कोणी जरी नाही केलं तर कर्मसिद्धांताच्या ठिकाणी नोंद त्याची व्यवस्थित होत असते. म्हणून कोणत्याही साधूंनी अशा आपल्या गुणांचा स्वतः प्रशंसा करायची नसते. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.